अजय तांबडे याला अगदी आपण पाहता पहिल्या षटकाकरिता तर शिवनाथ गुण आणि विराज वरड अशी सलामीवीर जोडी क्वार्टर फायनलला सुरुवात होते प्रेक्षकांच्या माहितीकरिता. इथून जे क्वालिफाय झालेले जे संघ आहेत स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला होईल सुरुवात. पहा इथून 4 मॅचेस खेळवायच्यात म्हणून तुम्ही सुद्धा घाई करा. जर उजेडामध्ये योग्य पद्धतीने जर सामने समाप्त करायचे असतील तर तुम्हाला इथून वेळेचं नियोजन प्रत्येक षटकाकरिता 3 षटकांचा सामना असेल. 2 षटकांकरिता 10 मिनिटं ती आम्ही दिलेत. ती तुम्हाला फॉलो करायची आहेत. 15 मिनिटांमध्ये पहिली इनिंग समाप्त झाली पाहिजे. पहिला चेंडू ऑन साईडला स्लॉक केलाय. स्लॉक स्वीपचा फटका शिवनाथच्या बॅटमधनं हा श्री गणेशा षटकार 6. फार चेंडू सीमा रेषा पार. या 6 धावेच्या मदतीने अगदी धावसंख्या अग्रगण्य झाले 6. स्लॉक करायचंय ऑन साईडला अगदी आपण पाहताय. चेंडूला अगदी फील्ड केलं जातं. एक सिंगलच्या मदतीने धावगती अगदी 7 अंकांवर 7 रन्स ऑन अ कार्ड 7 धावा अगदी स्कोर कार्डवर लागल्या जातात. साती अंकांवर अगदी धावगती ती पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. चांगल्या पद्धतीने अगदी सुरुवात ती पाहायला मिळते विराजकडनं. दणकर प्रहार विराजच्या बॅटमधनं. दोन्ही A1 जोडी आहे आणि या A1 जोडीने आतापर्यंत A1 क्वालिटीचं काम केलंय. पहिला चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू फेस करत असताना अगदी हे प्रत्युत्तर विराटच्या बॅटमधनं अगदी अगदी पाहू शकाल. मध्ये आहे वजन आणि धावा सुद्धा मिळतील. अर्धा डझन 6. 6च्या मदतीने फलक अगदी जाऊन पोहोचले ते म्हणजे 13 या अंकांवर 13 रन्स ऑन अ कार्ड. 13 धावा त्या अगदी स्कोर कार्डवर लागल्यात. सुरुवात हीच आहे या संघाची म्हणून मी म्हटलं ना वन साइडेड हिरो हे अगदी ठरले गेले होते दुसऱ्या दिवसामध्ये. ज्या अनुषंगाने चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघाची आतापर्यंत कामगिरी ही चोख राहिले. मॅच मध्ये मोठी धावसंख्या त्यांनी उभारले आणि या मॅच मध्ये सुद्धा एक मोठी धावसंख्या उभारण्याकरिताची सुरुवात जी आहे ना ती अप्रतिम पाहायला मिळते. 13 धावा त्या अगदी स्कोर कार्डवर लागल्या जातात. षटकार आल्यानंतर सिंगल पुन्हा एकदा षटकार. त्यावेळेस लेंथ हलकीशी मागे ठेवण्याचा मानस ब्लॉक करायचं होतं या चेंडूला. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातो. डॉट बॉलची सांगता ती अगदी पाहायला मिळते. चांगली सुरुवात प्रत्येक संघाला हवी असते. नेहमीच आपण म्हणतो ना वेल बिगन इज हाफ डन. तुमची चांगली सुरुवात, तुमची सांघिक कामगिरी आणि अर्ध काम हे व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करत असतं. काही अंकांवर धावगती ही आतापर्यंत आहे. 4 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. त्यावेळेस पंचांकडे लाऊड अपील द फिंगर इज गॉन अप. लेग बिफोर विकेट यस्टांच्या मधोमध सापडले. अगदी आडव्या पट्ट्याने खेचून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आला अंगलट. महत्वाची विकेट आहे. विराज बाद होईल. बाक टू दी बघा यांच्या कुठयुक्तीचा की तलवार चालून गेला. उघड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. वाघ नखाने अफजल खानाचा कोथला फाडून गेला. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. अखंड महाराष्ट्राचे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं नमन. काय गोलंदाजी राहिली. 2 षटकार आल्यानंतर प्रेशर मध्ये होते अजय, परंतु प्रेशर सिच्युएशन मधून अगदी स्वतःला काढलं. अगदी खोलवर लेंथ हाताळली. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तो अगदी अंगलट आला आणि अगदी आपण पाहू शकाल लेग बिफोर विकेट फलंदाजाला ते बाद व्हावं लागले. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावगती आतापर्यंत 13 या अंकांवरती अगदी पाहायला मिळते. विशाल गुण इन तो मैदानाच्या दिशेने पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू
ड्राईव्हचा फटका तो अगदी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफच्या सीमा 30 यार्ड सर्कल लगत. एक सिंगल येईल, स्ट्राईक रोटेट होईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल विशाल. पहिल्या षटकाचा खेळ तो अगदी झालाय समाप्त. 14 या अंकांवर एक गडी बाद. जाऊया आपण पुन्हा एकदा डीजे संदेशकडे. तो अगदी झालाय समाप्त. 14 या अंकांवर एक गडी बाद. ही स्थिती पाहायला मिळतंय. अजय याला अगदी पण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्याने अगदी हाताळली. हा सिच्युएशन कशी असो त्या सिच्युएशन मधून तुम्हाला तुमच्या संघाला काढता आलं पाहिजे आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीचे आतापर्यंत आपण पाहू शकाल. अवघते आतापर्यंत 14 धावा या अगदी स्कोर कार्डवर आहेत. सेकंड स्पेल अगदी होते सुरुवात. पूर्वेश तांबडे या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळला बैठकी स्ट्रोक घुटना डेक आणि विशाल गोंडका सिक्सर डेक. ही क्वालिटी फासून भरलं या खेळाडूमध्ये. षटकार 6. षटकाराच्या साह्याने 20 या अंकांवर धावगती. लागोपाठ 3 विकेट येत आहेत तर पूर्वेश करिता ₹500 कॅश प्राइज आहे आदरणीय प्रशांतजी चौधरी साहेबांच्या माध्यमानं आणि पहिली विकेट येते ही महत्वाची होती कारण की मॅच मध्ये पूर्णपणे आहे चेडोबा स्पोर्ट जांभूलपडा हा संघ. इथे विकेट मिळाली फलंदाज बाद होईल. विशालच्या बॅटमधनं एक विशाल फटका आला होता या अगोदर परंतु प्रत्युत्तर दिले पूर्वेशने सुद्धा विकेटचं पतन फलंदाज बाद. या अंकांवर धावगती ती अगदी आपल्याला पाहायला मिळतं. 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सलग 3 विकेट करिता निखिल जाधव यांच्याकडनं सुद्धा ₹500 कॅश प्राइज आहे. प्रशांतजी चौधरी यांच्याकडनं सुद्धा ₹500 कॅश प्राइज. हे अगदी न्यू संघर्ष बंगलापाडा या संघाकरिता लागलं जात आहे. आज पाठीराखेची संघा प्रत्येक संघाला पाठपुरावा करण्याकरिता प्रेक्षक रखेस इथपर्यंत येऊन पोहोचलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत प्रतिसाद मिळाला या स्पर्धेला. म्हणूनच ही स्पर्धा यशस्वी होण्याच्या क्रमावर मार्गावर पाहायला मिळतंय. 20 या अंकांवर धावगती 2 गडी बाद. पहिल्या चेंडूवर अगदी षटकार आला आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट गेले. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि हे परिवर्तन अगदी असफल झालं होतं. परंतु अगदी हाताला स्पर्श करून चेंडू सरळ निघून गेला. सीमारेषा पार. 6 धाबेंकरिता षटकार. धावगती 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर विकेट पुन्हा एकदा षटकार. अटॅक आणि अटॅक हा एकमेव कानमंत्र अंगी बाळगलाय खास करून चेडोबा स्पोर्ट जांभूलपडा या संघाने आणि चांगल्या पद्धतीची फलंदाजी. बुलरलेनची डिलिव्हरी ऑन साइडला खेळला गेलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक स्थित आहे. समीर याला अगदी बाद आहे. चेंडूची हाताळली फेकी कलेक्शन आणि फक्त एक सिंगल धाव ही अगदी स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावगती अगदी जाऊन पोहोचेल ती म्हणजे 27 या अंकांवर 27 रन्स ऑन अ कार्ड 27 धावा त्या अगदी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 1.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावगती 27 धावा या स्कोर कार्डवर आहेत. टप्प्याची लेन परिपक्वता शिवनाथच्या बॅटमधनं भिंगरी स्ट्रोक फॉलोइंग स्वीपचा फटका षटकाराकरिता 6.
गती ती पाहायला मिळते. हलकसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु अगदी रीड केलं. म्हणून शिवनाथ गुणसारख्या फलंदाजासमोर अगदी मार्जिन ऑफ एरर फार कमी आहे. विकेट गेल्यात, परंतु प्रेशर घेत नाहीयेत. हे सर्वात महत्वाचं आहे. 31 या अंकांवर धावगती 1.5 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झालाय. गोंधळ कमी करा ना प्लीज, नाहीतर बोला इथं माहिती 17 वेळा नाही सांगणार. 30 या अंकांवर धावगती ऑन साईडला खेळण्याचा मानस त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक आहे. बाउन्सने चेंडू बीट झाला सरळ सीमारेषा पार 4 रन चौकारा करीत हा चेंडू आणि या चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 37 या अंकांवर. चांगली फलंदाजी शिवनाथ पूर्णपणे मॅच मध्ये स्वतःला झोकून देतोय आणि खऱ्या अर्थाने या महत्वाच्या मॅच मध्ये शिवनाथाचं चालणं संघाला एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये 37 या अंकांवर तोच गडी बाद. हवामानाची दिशा बदलू शकतो. न दिसणारा परमेश्वरही आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. म्हणून परमेश्वरावर सदा विश्वास असणं तितकंच महत्वाचं आहे. 37 या अंकांवर धावगती 2 गडीच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ तो झाला अद्यावत म्हणजे चांगल्या स्ट्राईक रेटने 18.50च्या गतीने धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा अगदी आपण पाहिल्या 14 आल्या होत्या. या षटकामध्ये कडपूर समाचार घेतला. जवळ हे षटक जे राहिलं ना ते 23 धावेंचं राहिलं म्हणजेच महागडं राहिलं. शेवटचं अंतिम षटक हर्ष द्यायला अगदी आपण पाहत आहे. गतीमध्ये परिवर्तन हलकसं व्हेरिएशन ते अगदी पाहायला मिळतंय. मागील पर्वामध्ये न्यू संघर्ष बंगलापाडा संघाचा स्ट्रगल राहिला होता, परंतु यंदाच्या सीझनची सुरुवात ही सुरेख झाली. या मैदानाचा अगदी सखोल अभ्यास सुद्धा आहे आणि विशेष करून हर्षदची कामगिरी या मैदानावर चांगली राहिली. पहिला चेंडू अगदी गतीमध्ये हलकसं व्हेरिएशन होतं. जिथे ऑन साइडला खेळला गेला एक सिंगल धाव आहे. ते सिंगलच्या मदतीने 38 या अंकांवर धावफलक 38. लॉक केलंय चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने काय टायमिंग आहे शिवनाथ्याचं. चेंडू बॅटला स्पर्श करतोय आणि खूप योग्य पद्धतीने एक्झिक्युशन पाहायला मिळालं. अप्रतिम शिवनाथच्या बॅटमधनं आणखी एक आपण पाहू शकाल या चेंडूला एक्झिक्यूट केलं. 44 या अंगांवर धावगती एक स्ट्रॉंग स्थितीत येत असताना चिडोबा स्पोर्ट जांभूल पडा संघ ऑन साइडला खेळला आता फटका फसेल की काय. समीर आहे त्या दिशेने तो चुकी करणार नाहीये त्याच्या हातखंडामध्ये हा झेल. शिवनाथने आतापर्यंत चांगला खेळ केला होता. वैयक्तिक अगदी 23 धावा त्याच्या बॅटमधनं निघाल्या होत्या, परंतु कंटिन्युअसली अगदी मोठे फटके मारण्याचा मानस फसला. विकेट मिळाली. फलंदाज बाद. कधी आपण पाहताय आणि शिवनाथ करिता एकदा जोरदार टाळ्या. पहिला फलंदाज या स्पर्धेतील ज्याच्या नावावर 100 प्लस धावा हो अगदी पाहायला मिळतोय शिवनाथ गोंड. अप्रतिम बॅटिंग. एकंदरीत इथून आपण पाहू शकाल बाद झाल्यानंतर नव्याने बाटर तो मैदानाच्या दिशेने विकास वरठा फलंदाजाला अगदी आपण पाहताय. फुलवरलेन हाताळण्याची मानसिकता समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक स्थित आहे. एक सिंगल धाव ती अगदी कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावगती अगदी 45 या अंकांवर चांगल्या पद्धतीने अगदी धावसंख्या उभारली गेली. चिडोबा स्पोर्ट जांभूलपाडा या संघाकडनं 4 चेंडूंचा खेळ अद्यावत झालाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ तो अगदी असेल शिल्लक. चला दोन्ही संघाचे कर्णधार आई गावदेवी पालवली आणि अष्टविनायक स्पोर्ट्स पालवली टॉस करण्याकरिता दोन्ही संघाचे कर्णधार या मोठा प्रहार करायचा. आर्यनाच्या बाटमधनं हा फटका हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक येतात. गिरीश ते चुकी करणार नाहीत. गुड कॅच. फलंदाज होईल बाद. इथून कमबॅकचा सिलसिला तो झालाय जारी. विकेट मिळाली. फलंदाज बाद.
विकेट मिळाली, फलंदाज बाद होईल. 45 या अंकांवर आता धावसंख्या थांबवली गेली. हर्षद याचं कौतुक याकरिता करतोय कारण की असं वाटू लागलं होतं की धावसंख्या सैरावैरा पडली जाईल. एक मोठा षटकार आला होता शिवनाथच्या बॅटमधनं तर झालेलं कमबॅक हे तितकंच महत्वाचं आहे. या षटकामध्ये आतापर्यंत जवळ 8 धावा आल्यात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू आणि राहुल शेदड या फलंदाजाला अगदी आपण पाहताय. टू द बॉलर खेळण्याचा मानस चेंडूला स्टॉप तर केलंय. एक सिंगल धाव ती अगदी कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेकरिता वळत असताना इथे फलंदाज होईल बाद. एक सिंगल धाव ती स्कोर कार्डवर मिळेल आणि 46 या अंकांवर धावगती अगदी थांबवले. 47 धावसंख्येचा पाठलाग तो अगदी करावा लागेल. न्यू संघर्ष बंगला पाडा या संघाला चांगल्या स्थितीमध्ये अगदी हा सामना पाहायला मिळतोय कारण की न्यू संघर्ष बंगलापाडा संघाने याच मैदानावर 50 धावेंचा पाठलाग अगदी योग्य पद्धतीने केला होता. म्हणूनच हे बॅटल रंगताना पाहायला मिळणार आहे. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. चला दोन्ही संघाचे कर्णधार आई गावदेवी पालिवली आणि अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली दोन्ही संघाचे कर्णधार ते अगदी येतील आणि टॉस देखील केला जाईल. धन्यवाद. विकेट कशा पद्धतीने अगदी गेल्यात. विकेट गेल्या परंतु तेवढी मानसिकता ही चेंज होताना पाहायला मिळाली नाही. परंतु हर्षद याने या शेवटच्या अंतिम षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीची अगदी गोलंदाजी केली आणि संघाला अगदी कमबॅक करून दिलंय. क्रिकेट हा खेळच नक्की कमबॅक करिता ओळखला जातो. योग्य पद्धतीने आतापर्यंत आपण पाहू शकाल हे समर्थक आहेत. काही लहानगी मुलं जी चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा जर्सीज पाहत आहे. बरेचसे अगदी खेळाडू रसिक आलेत मैदानाच्या दिशेने आणि विशेष करून समोरच्या दिशेने खास करून जो प्रेक्षक राजा आलाय. काठी वाटेने रायझिंग स्टार भविष्यात संघ वेट करेल सेमीफायनल मध्ये कुठला संघ त्यांच्या समवेत खेळताना पाहायला मिळेल ते देखील अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. त्या पद्धतीने षटकार लागले या इनिंग मध्ये ते देखील अगदी दाखवले जाते. तर वसई आदिवासी क्रिकेट लाईव्हच्या माध्यमानं विराटच्या बॅटमधनं आलेले अगदी षटकार ते देखील आपण पाहू शकलात. मध्ये बाद झाले परंतु तदनंतर विशालने खेचलेला तो अगदी स्लॉक केलेला फटका तो सुद्धा निर्णायक होता. त्यानंतर जो आणि ते अगदी आपण हायलाइटच्या माध्यमातून पाहू शकाल. अरण्य सुद्धा अगदी इम्प्रेस केले विथ द बॉल आणि विथ द बॅटने. आणखी एक नवतरुण उभारता सितार आणि चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघाची ही ताकद आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये एक टॅलेंट त्या टॅलेंटला पूर्णपणे गवसणे आणि योग्य प्लॅटफॉर्मवर चांगल्या पद्धतीने तो टॅलेंट उतरवण्याचा अगदी त्यांची क्षमता. निखिल जाधव यांच्याकडनं सलग 3 षटकाराकरिता ₹500 कॅश प्राइज ते दिलं जाईल आणि लागोपाठ जर 4 षटकार विशेष करून हर्षदच्या बॅटमधनं येतील तर 70 ची एक बॅट जी दिली जाईल प्रशांत चौधरी यांच्याकडनं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दोन बॅटर जे मैदानाच्या दिशेने अगदी उतरलेत. सलामीवीर ज्याला अगदी आपण पाहताय. हर्षद डवले स्ट्राईक एंडला आहे तर नॉन स्ट्राईक एंडला अगदी आपण पाहू शकाल पूर्वेश. एक आर्टिगा गाडी समोरच्या दिशेने उभी आहे. जो आमचा खेळाडू कक्ष आहे त्याच्या मागे ती थोडीशी मिरर फ्लेक्स मारते. तुझ्या पाहुण्यांची ती गाडी आहे त्यांना नम्रतेची विनंती की आपण थोडीशी ती पुढे घ्या. सुरुवात होते या सेकंड इनिंगला. पाठलाग करायचा आहे. अगदी आपण पाहत आहे 47 धावसंख्येचा कुठे लेंथ ऑन साइडला खेळण्याचा मानस जिथून अगदी फील्ड होईल. शॉर्ट स्कोअरला एक सीमारेषा लगत. पहिला चेंडू अगदी निर्धाव स्वरूपाने तो पाहायला मिळतोय. 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. स्कोअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये आणि तिथे अगदी फील्ड केला या चेंडूला. ऑन साइडला खेळलाय चांगला स्ट्रोक आहे. शिवनाथ याला अगदी आपण पाहत आहे त्या दिशेने स्थित लॉंगॉन सीमारेषा लगत एक सिंगल धाव ती अगदी स्कोर कार्डवर मिळेल. 50 धावा अगदी चेस केल्या होत्या ना न्यू संघर्ष बंगलापाडा या संघाने. श्री साई रावत्याचा पाडा या संघाच्या अगेन्स्ट खेळा होत्या. परंतु इथे मी म्हटलं ना की गोलंदाजी सुद्धा ही ताकद राहिले म्हणूनच मागील पर्वामध्ये क्रमांक 1 वर राहिलेला हा संघ आहे.
आहे चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघ. वयवर्ष कमी असलेले खेळाडू जास्तीत जास्त परंतु टॅलेंटने भर गच्च असलेला संघ. मोठा प्रहार करण्याची मानसिकता आर्यन सॉफ्ट डिसमिसल. एकंदरीत अगदी आपण पाहताय रोशन जनाटेची गोलंदाजी अप्रतिम लयबद्धता आणि अगदी ही धार पाहायला मिळाली. कुठलाही पद्धतीचा अगदी रूम नव्हतं. ऑन साईडला एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला आणि अगदी तितका हवेमध्ये शॉट स्कोअरला एक अगदी आपण पाहू शकाल आर्यनने टिपलेला हा झेल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. एक अंकांवर एक खेळी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. धाव गती अगदी जाऊन पोहोचेल एक अंकांवर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा करायच्यात म्हणजे प्रत्येक षटकाकडे एक 15.50 ची सरासरी ही अगदी मेंटेन तुम्हाला करावी लागेल. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहताय धावा बनत असताना पहिल्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा फटका फसेल. हवेमध्ये चेंडू झेल खाली स्वतः राहुल शेदड नो डाऊट. राहुल शेदड आहे म्हणजे झेल टिपला गेलाय. विकेटचं होईल इथे पतन आणि रोशन जनाठे याची चांगली गोलंदाजी. आल्या पावली परत परतावं लागेल गिरीश तांबडे याला. शरीरापासून हलकासा दूर खेळण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे हा प्रयत्न असफल होत असताना विकेट मिळाली. फलंदाज बाद. बंगला पाडा या संघाकडनं करे की या सुरुवातीमध्ये 2 महत्वाचे धक्के बसलेत. म्हणून प्रत्येक संघाला एक सुरुवात हवी असते. अजून सुद्धा हर्षद आहे एकेंडने. हर्षदने अगदी या स्पर्धेमध्ये छाप सोडले परंतु अगदी दिवस वेगळा आहे, संघ वेगळा आहे. म्हणून तुम्हाला त्या दिशेने जाण्याकरिता ते मोमेंटमची गरज आहे. पाहूयात ते मोमेंटम कोण घेऊन येईल मॅच मध्ये. गतीमध्ये परिवर्तन ऑन साईडला खेचून मारला. या फटक्यामध्ये तेवढी ताकद आहे. सरळ चेंडू निघून आलाय. समालोचन कक्षेला अभिवादन करणारा हा षटकार 6. नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकला नाही. आल्या आल्या अगदी समीरच्या मधनं हा मोठा प्रहार. वाईट डिशकावकरनं सीमारेषा पार. 6 धावेच्या मदतीने 7 अंकांवर धावगती. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. इनफिल्डच्या वरनं फोर्स केलाय. गुड स्ट्रोक बाय समीर जाधव. याला म्हणतात मॅच मध्ये राहणं. आल्या आल्या एक षटकार, आल्या आल्या एक चौकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा. 4 चौकार. अजूनही गरज आहे. 11 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 2 गडीच्या मोबदल्यात आदरणीय प्रशांतजी चौधरी यांच्याकडनं हर्षदकरिता अगदी 70-70 ची बाट परंतु त्याकरिता 4 लागोपाठ षटकार ते मारावे लागतील. 11 अंकांवर धावगती. समीर आले आणि समीरने चांगला स्ट्रोक दाखवले. ऑन साईडला खेळलं तदनंतर अगदी पण पाहताय मिड ऑफ क्षेत्रात इनसाइड आउटचा फटका तो अगदी देखणा होता राहुल शेदड याला अगदी आपण पाहू शकाल. 11 अंकांवर धावगती आहे. गोलंदाजी मार्गवर राहुल याला अगदी आपण पाहू शकाल. नाम तो सुनाई होगा. त्याच राहुल शेदडला मागील पर्व गाजवलं.
ऑन साईडला स्लॉक स्वीपचा फटका दर्जेदार देखणा कडक आणि प्रखर. ही ओळख आहे हर्षद डवले याची. याच पद्धतीचे स्ट्रोक हवे आहेत. 10 धावा षटकार. या अंकांवर धावगती ती अगदी पाहायला मिळते. खूप चांगला फटका होता आणि फटका खेळल्यानंतर तो स्वीट प्रहार सुद्धा पाहायला मिळतोय. 17. लिव केलं या चेंडूला अगदी आपण पाहत आहे, परंतु सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकणामध्ये. लागोपाठ 2 षटकार येत आहेत तर निखिल जाधवकडनं ₹200 दिले जातील. आदरणीय प्रशांत चौधरीकडनं 70-70 ची बाटी अगदी दिली जाईल. परंतु या मॅच मध्ये त्यापेक्षाही अधिक काय आहे तर या सिच्युएशन मधून आपल्या संघाला बाहेर काढणं. प्रशांतने लिव केलं या चेंडूला लेफ्ट केलं, परंतु सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातखंडात. नको लेंथ ऑन साईडला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे अतिघाई, संघाला संकटात नाही. जणू काही 4 वाजून 15 मिनिटाची लोकल ट्रेन सुटते की काय. चौकार मुक्काम बंगलापाडा पोस्ट ठारभाव. नाव आहे हर्षद डवले. हर्षद आले मैदानाच्या दिशेने. मॅच पुन्हा एकदा सुरू झाले समोरच्या दिशेने. कणखर क्या बात है यार. अपना फटका 440 वोल्ट का झटका. 6. क्या बात आहे. याला म्हणतात संपूर्ण समर्पण. आम्ही या खेळाडूचं कौतुक केलं होतं आणि एकंदरीत त्याची ही बॅट संघाच्या कामास येत असताना पाहाव जो राहुल शेदड आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिला होता, अगदी त्यावर चढवलेले प्रतिहल्ले आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा तो जिवंत बना. म्हणून म्हटलं की आजचा दिवस आणि कालचा दिवस हा फार निर्णायक होता. या स्कोर कार्डवर आहेत. 1.3 चेंडूंचा खेळ तो झालाय समाप्त. अजून सुद्धा विजयी होण्याकरिता जे लक्ष आपण पाहू शकाल या स्क्रीनवर अगदी आपण पाहूयात. होणारे 9 चेंडू आहेत. 19 धावसंख्येची गरज. सामना पूर्णपणे अगदी बॅलन्सिंग झालाय. धावगती अगदी आपण पाहताय 27-27. 20 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ तो अगदी समाप्त झाला. आणखी 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहू शकाल या धावा घेण्याचा मानस. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल. लिव केलं या चेंडूला. आखूड टप्प्याची लेंथ होती. अगदी काही न करण्याचा प्रयत्न केला या चेंडूवर. स्लाइस करायचं होतं, परंतु सरळ चेंडू अगदी निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये डॉट बॉलची सांगता ती अगदी पाहायला मिळते. 27 धावा अगदी स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. जोपर्यंत हर्षद आहे तोपर्यंत संघाची होप्स ही पूर्णपणे. उम्मीद पे दुनिया कायम हे नेहमीच आपण म्हणतो. 27 धावा अजूनही 20 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून गोलंदाज सुसज्जित होईल. टप्प्याची लेंथ हाला परिपूर्ण पिक केलं. क्या बात आहे यार. सटाटप सपासप सटाटप षटकार 6. कोण साहिब. अपमान तो फार महत्वाचा आहे. मॅच जिंकून दिली तर पूर्णपणे ₹500 कॅश प्राइज आदरणीय प्रशांतजी चौधरी आणि एक बॅट सुद्धा मिळेल.
पाहू शकाल आणि त्यानंतर निखिल जाधव कडनं सुद्धा 500 रुपये दिले जातील. पहा हर्षद आले आणि हर्षदने पूर्णपणे हर्ष केलाय मैदानाच्या दिशेने. आता सिच्युएशन एकदा समजून घेऊयात. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू गणिक जे लक्ष आपण पाहू शकाल ते असेल 14 धावेंचं. 6 balls remaining and 14 runs required to win. लवकर सांगा मॅच बनवायचा मला. परत परत देऊ नका. बोला लवकर. एका षटकाराकरिता समीर जाधव 200 रुपयांचा कॅश प्राइज. निखिल जाधव कडनं विकेट जर 3 सलग आले तर 500 रुपये. 30 अंकांवर धावगती. 14 धावसंख्येची अजूनही गरज आहे. खचाखच भरलेलं हे पायगावचं मैदान. ऑन साईडला खेळलाय. स्ट्रोक चांगला आहे. बाउन्स अगदी पाहायला मिळतोय. परंतु हर्षदकडे स्ट्राईक हे फार महत्वाचं आहे. हर्षदने आतापर्यंत 8 चेंडू गणिक 23 धावा त्या अगदी केल्यात. म्हणून मी म्हटलं की आयुष्यात तुमचं कर्तृत्व हे फार मोठं तेव्हाच होईल जेव्हा तुमचा सराव हा योग्य दिशेने होईल. आणि तेच हर्षदने आतापर्यंत करून दाखवलंय. कठीण होणारी गोष्ट पुन्हा एकदा शक्यतेच्या दिशेने. कारण की आतापर्यंत चिडोबा स्पोर्ट जांभूळपाडा या संघाची ताकद राहिले गोलंदाजी आणि या ताकदीवरच अगदी घाव घातला हर्षदाने. फलंदाजी राहिले. सर्वांचंच मन नाही तर दिल सुद्धा अगदी मोहित केले हर्षदाने. अप्रतिम. 34 धावा अगदी स्कोर करण्यात आल्यात. अजूनही 13 धावसंख्येची गरज. येणारे चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 5. विराज आहे अगदी या शेवटच्या अंतिम षटकाकरिता गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खेळलाय. फटका सुंदर परंतु त्या दिशेने शिवनाथच्या हातखंडामध्ये मॅच मधील सर्वात महत्वाची विकेट. हर्षद होते. हर्षदने चांगल्या पद्धतीचा खेळ केला होता. त्याचं बाद होणं म्हणजे मॅच मध्ये पुन्हा एकदा तो स्ट्रगल पाहायला मिळेल का. परंतु आजचा दिवस ट्विस्ट अँड टर्न करिता अगदी ओळखला गेलाय. या अगोदर सुद्धा अशीच मॅच रंगली होती. पाहूया त्या मॅच मध्ये ती रंगत पाहायला मिळेल का. येणारे 4 चेंडू विजय होण्याकरिता गरज. विशाल दुमाडाकडनं सुद्धा लागोपाठ 3 षटकाराकरिता 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 34 धावा या अगदी स्कोर कडवर आहेत. अजूनही विजयक होण्याकरिता 4 चेंडू आणि 13 ची गरज. निभाटरीन कल्पेश. इकडे अजून सुद्धा समीर आहे. ज्या समीरने मॅच अगदी सुरू करून दिली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला परंतु तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. परंतु कल्पेशकडे सुद्धा ती काबिलियत आहे. पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. फुलरलींची डिलिव्हरी होती. अगदी आपण पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी तर केली गेले. एक धाव त्या दिशेने निश्चित स्वरूपी कंप्लीट. दुसरी धाव घेणं गरजेचं गोष्ट होती का. कारण की समीरला स्ट्राईक एंडला राहणं हे फार महत्वाची भूमिका. म्हणून कधी कधी तुमची निर्णय क्षमता ही अंगलट येते आणि तेच या चेंडूवर पाहायला मिळालं. अगदी मी उल्लेख केला होता या अगोदर देखील. परंतु अगदी आपण पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आला. चुकीच्या स्वरूपाने खेळाडू बाद. परंतु हर्षद याचं बाद होणं आणि तदनंतर आता सिच्युएशन ही हलकीशी पचले. 12ची गरज आहे अजून सुद्धा. आणि येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 3. एक मोठा स्ट्रोक. मॅच मध्ये होणार कमबॅक. यानंतर 2 तगडे संघ. एका ठिकाणी आई गावदेवी पालिवली आणि अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विराजने अगदी या प्रेशर सिच्युएशन मध्ये पूर्णपणे स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
पुन्हा एकदा स्वागत आहे. 2 चेंडू आणि इथून 12ची गरज आहे. म्हणजे शक्यता आहे. असं नाहीये की मॅच अगदी घेऊन गेलेत. पासपोर्ट जांभूलपाडा संघ. परंतु एक मोठा जर षटकार आला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा ती सिच्युएशन. हा षटकार मारण्याकरिता तुम्हाला पुन्हा एकदा अजित भोईर बनावं लागेल. ज्या अनुषंगाने अजितने 2 चेंडूकडे 10 धावा अगदी केल्या होत्या. पाहूयात ही सिच्युएशन ती पुन्हा एकदा बनते मैदानाच्या दिशेने. क्वार्टर फायनल 1 चा सामना आणि तो अगदी दर्जेदार पाहायला मिळतोय. 35 धावा त्या अगदी स्कोर कार्डवर आहेत. 12 धावसंख्येची अजून सुद्धा गरज ती पाहायला मिळते. विराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. मोठा स्ट्रोक तर खेळायचा होता, परंतु पूर्णपणे बीट झाले. अप्रतिम गोलंदाजी. 14 धावसंख्येची गरज असताना अगदी या मॅच मध्ये विराजाने फक्त 2 धावा दिल्यात आणि चांगल्या पद्धतीने 2 विकेट सुद्धा, ज्यामध्ये हर्षदची मूल्यवान विकेट होती. म्हणजेच अगदी सेमीफायनलचे दरवाजे पूर्णपणे झाले. तो पण शेवटच्या अंतिम चेंडूवर अगदी या मिळतील 4 धावा, परंतु या 4 धावा विजयाच्या दिशेने अग्रेसर करू शकत नाही न्यू संघर्ष बंगलापाडा संघाला. परंतु खूप चांगल्या पद्धतीचं हे बॅटल आणि चांगल्या पद्धतीची मॅच रंगली. अगदी या दोन्ही संघ चांगल्या पद्धतीने लढले, परंतु सरशी झाली चेडू पासपोर्ट जांभूलपाडा या संघाची. ब्रेक येईल, ब्रेक नंतर सेकंड क्वार्टर फायनलला सुरुवात होईल. ते आई गावदेवी पालवली आणि अष्टविनायक स्पोर्ट्स पालवली दोन्ही संघ